सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंच्या शिक्षण कार्यात फातिमा शेख यांची मोलाची साथ होती असं काही इतिहास संशोधक मानतात। फातिमा शेख यांचा ओझरता उल्लेख सावित्रीबाई फुलेंनी लिहिलेल्या पत्रात एके ठिकाणी आढळतो। मात्र केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण विभागाचे सल्लागार दिलीप मंडल यांनी फातिमा शेख या अस्तित्वातच नव्हत्या आणि त्यांचा इतिहासातील उल्लेख कपोलकल्पित असल्याचा दावा केला। फातिमा शेख यांच्या 194व्या जयंतीच्या दिवशीच त्यांच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न निर्माण केल्याबद्दल आता आश्चर्य व्यक्त होत आहे। पाहूया। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी पुण्यातील भिडेवाड्यात 1 जानेवारी 1848 ला देशातली पहिली मुलींची शाळा सुरू केली। फुले दाम्पत्याच्या या क्रांतिकारी कार्यात गेल्या काही वर्षात आणखी एक नाव जोडलं गेलं। ते नाव म्हणजे फातिमा शेख। सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलेंसोबत दलित आणि मुस्लिम स्त्रियांच्या शिक्षणाचे प्रयत्न करण्यात फातिमा शेख यांचा मोठा वाटा होता असं काही लेखक संशोधक मानतात। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सोबत मुलींची ही पहिली शाळा उभारण्यामध्ये तेवढाच सिंहाचा वाटा उचलणाऱ्या फातिमा शेख यांचं अस्तित्व नाकारण्याचा प्रयत्न होतोय। आज पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात आपण आहोत आणि त्यामध्ये सावित्रीबाई इतकाच फातिमा शेख यांचा देखील वाटा इतिहासकार मांडतात। मात्र आता त्यांच्या अस्तित्वावरती प्रश्न उपस्थित केला जातोय। फातिमा शेख यांच्या अस्तित्वावरून वाद पुन्हा वर डोकं काढू पाहतोय। त्याला कारण आहे दिलीप मंडल यांचं ट्विट। दिलीप मंडल केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण विभागात सल्लागार आहेत। फातिमा शेख हे काल्पनिक पात्र असल्याचं त्यांनी सांगितलंय। इतकंच नाही तर आपणच या पात्राची निर्मिती केली असा दावाही त्यांनी केलाय। तो सुद्धा फातिमा शेख यांच्या जयंतीचा मुहूर्त साधत। महात्मा फुल्यांबद्दल आदर जिव्हाळा असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विपुल लेखन केलं, हजारो भाषणं केली, पण एका शब्दानंही फातिमा शेख यांचा उल्लेख केला नाही अशी मांडणी प्राध्यापक मंडल यांनी केली आहे। फातिमा शेख यांचा उल्लेख पुस्तकातून काढून टाकावा अशी मागणी विवेक विचार मंचाच्या तुषार दामगुडे यांनी केली आहे। गेले काही वर्ष आम्ही या फातिमा शेखवर बऱ्याच ठिकाणी बोललो आहे, लिहिलं आहे। हे फातिमा शेख नावाचं पात्र बनावट आहे हे आम्ही कित्येकदा वेळोवेळी पुराव्यानिशी इथं सादर केलेलं आहे। मी महाराष्ट्र सरकारला या निमित्ताने आवाहन करतो की त्यांनी शालेय पुस्तिकेमधून ज्या फातिमा शेखचा अंतर्भाव त्यामध्ये केलेला आहे त्यांनी तो रद्द करण्यात यावा। स्वतः सावित्रीबाईंचं एक पत्र उपलब्ध आहे, त्यात एका ठिकाणी फातिमा शेख यांचा उल्लेख आहे। त्यामुळे फातिमा शेख यांच्या अस्तित्वाबद्दल शंका उपस्थित करणं चुकीचं असल्याचं अभ्यासक मानतात। फातिमा शेख ह्या ज्या आहेत ह्या सावित्रीबाईंबरोबर त्यावेळेसच्या एक तर शेख आहेत त्यावेळेस त्यांचे जे बंधू आहेत, बंधू किंवा तेही आता ते थोडंसं स्पष्ट भाऊ आहेत का पती होते का कोण होते, पण उस्मान शेख नावाचे ग्रस्त होते महात्मा फुलेंच्या ह्याच्यात त्याचा उल्लेख येतो। तर फातिमा शेख ह्या सावित्रीबाईंबरोबर शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या एक व्यक्ती आहेत की एकतर फातिमा शेख होत्या असं निर्धारित करण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे पहिला मुद्दा, आणि त्या नाही आहेत म्हणजे हिस्ट्री आणि मिथ असं जे ते म्हणतायत तर त्याचे आधार काय आहेत हे थोडंसं बघायला पाहिजे किंवा त्याचं एक वेगळं राजकारण असू शकतं। पुण्यामध्ये फातिमा शेख यांच्या नावानं हडपसरला फातिमा नगर नावाचा भाग आहे। 2022 ला त्यांच्या जयंतीच्या दिवशी गुगलनं त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांचं डूडल सुद्धा ठेवलं होतं। पुरावे उपलब्ध असताना फातिमा मुस्लिम होत्या म्हणून त्यांचं अस्तित्व नाकारण्यात येतंय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। त्या काळामध्ये मजूर मासिक जे होतं त्या मासिकामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या शेजारी बसलेल्या फातिमाबी शेख आहेत असं निष्पन्न झालं। त्यांची निगेटिव्ह सापडली आणि बाबा आढावांसारख्या लोकांनी त्याची खातरजमा केलेली आहे। ज्योतिबा फुल्यांच्या छायाचित्राबद्दल असंच आहे, त्याच्यामध्ये एक मुस्लिम पेहराव केलेली एक स्त्री दिसते, ती जी आहे ती फातिमा शेख असं आपल्याला म्हणता येईल। काही इतिहास हा काही परिस्थितीजन्य पुराव्यांनी सिद्ध होत असतो। त्याच्यामध्ये फातिमा शेख यांचा पेहराव आणि सावित्रीबाईंचा पेहराव याच्यात आपल्याला स्पष्टपणे फरक दिसतो। तर त्याच्यामध्ये त्या फातिमा बी शेख आहेत।
गेल्या काही वर्षांपासून सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांच्या बरोबरीनं फातिमा शेख यांचं नाव जोडलं जातंय. त्यांचं कार्य खरंच तेवढं मोठं असेल आणि त्याचे पुरावे उपलब्ध असतील तर फातिमा शेख यांचा सन्मान व्हायलाच हवा. पण त्यांच्या अस्तित्वावर शंका घेणाऱ्यांच्या शंकांचं समाधान होईल याकडेही लक्ष दिलं तर ती ह्या महापुरुषांनी केलेल्या संघर्षाला, उपसलेल्या कष्टाला आणि त्यांच्या आभाळा एवढ्या कार्याला खरी आदरांजली ठरेल. मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.